गेल्या 2 दिवसात 2 निवेदन आणि आता पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मोताळा नगरपंचायतमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराची माहिती कागदपत्र दाखवत भाजपा शहर अध्यक्ष विजय सुरटकर यांनी पुन्हा एकदा प्रभारी मुख्य अधिकारी पांडे यांची बदली व त्यांच्या 3 वर्षाच्या प्रभारी काळात झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी व प्रभारी मुख्य अधिकारी यांची बदली करण्याच्या कंत्राटी कर्मचाऱ्याला बडतर्फ करेपर्यंत मी शांत बसणार नसल्याची घोषणा मोताळा नियोजित पत्रकार परिषदेमध्ये केली। मी विजय सुरटकर, भाजप शहराध्यक्ष मोताळा तथा माजी नगरसेवक नगरपंचायत मोताळा। काल मी जिल्हाधिकारी बुलढाणा यांना निवेदन दिले होतं की मोताळा येथील प्रभारी मुख्याधिकारी गणेश पांडे यांची बदली करून योगेश चव्हाण या रोजंदारी कर्मचाऱ्याला कामावून कमी करण्यात यावी। तर हे निवेदन देण्यामागचं कारण असं की मोताळ्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये जो भ्रष्टाचार बोकाळलेला आहे, इथली जी व्यवस्था आहे म्हणजे नगरपंचायत प्रशासन पूर्ण ठप्प पडलेलं आहे। फक्त पैसे काढणे हे एकच माध्यम नगरपंचायत झालेलं आहे। जसं की मोताळ्यामध्ये जे घनकचरा व्यवस्थापनाचा कॉन्ट्रॅक्ट आहे तो प्रतिवर्ष जवळपास 70 लाख रुपयांचा ठेका आहे। 70 लाख रुपयांच्या ठेक्यामध्ये घंटागाडी, त्यानंतर एक ट्रॅक्टर, मेलेले गुरंढोरं उचलण्याकरिता, त्यानंतर 10 ते 15 माणसं जे नाले साफसफाईसाठी, त्यानंतर JCB जिथं काही नाल्या साफसफाईचं काम असेल, मोठे नाले साफसफाईचं काम असेल ते साफसफाई करण्यासाठी JCB। पण मोताळा नगरपंचायतमध्ये फक्त घंटागाडी आणि ट्रॅक्टर हे 2च आयटम त्यामधले सुरू आहेत। या व्यतिरिक्त तिसरे चौथे कोणतेच आयटम ह्याच्यामध्ये सुरू नाही।